पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्काचा वापर करत मतदान केले। आपल्या पंचायत समितीच्या कार्यकाळात पनवेल तालुक्यात केलेल्या विकास कामांमुळे जनतेचे लाडके नेते व वावंजे पंचायत समितीचे उमेदवार काशीनाथ पाटील यांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावला। तर बीजेपीच्या गुंडागिरीला बळी न पडता लाईमलाईट मध्ये आलेले विलास फडके यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावला। तसेच आजही पंचायत समितीचे उमेदवार रुपेश पाटील यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावला। यावेळी इतर मतदारांची गर्दी देखील पाहायला मिळाली। आज रायगड जिल्हा परिषदेमधलं आज मतदान आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्ह्यामधली ग्रामीण भागातली लोकसंख्या देतोय। त्यामुळे मला तर वाटतं हा मतदान आजचा रायगड जिल्हा परिषद मोठा 60 ते 70% जाईल अशी माझ्या आजच्या सकाळच्या माझ्या फिरण्यावरनं मला असा अंदाज वाटतो। नक्की 100% शाश्वती वाटतोय का आम्ही जे जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे आज पाहिलं यशवंतराज पुरस्कार कोकणामधला सर्वोत्कृष्ट पुरस्कार हा यंदाच्या वर्षी रायगड जिल्हा परिषदेला मिळालेला आहे। या अपेक्षेने एवढा विकास काम केल्याबद्दल आम्हाला अपेक्षेने जिल्हा परिषद पुन्हा एकदा आमच्या आघाडीत येईल अशी मला अपेक्षा वाटते।